नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अन्न हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरात स्वामिनी म्हणून ओळखली जाणारी आई तुळजाभवानीचं मंदिर असलेल्या तुळजापुरात मंदिराच्या आसपास जे अतिक्रमण आहेत आणि त्या अतिक्रमणामुळं देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जो काही त्रास होतो तो त्रास कमी व्हावा यासाठी मंदिरा नजीकच्या तिन्ही रस्त्यावरची अतिक्रमण दूर करण्याचं तुळजापूर नगर परिषदेनं ठरवलं असून त्यानुसार अतिक्रमण हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि या अतिक्रमण हटवल्यामुळे अनेकांचे रोजगार बंद होणार आहेत, अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे आणि त्यामुळंच या अतिक्रमण मोहिमेच्या विरुद्ध काही जणांच्या मनात खदखद आहे. आणि त्यातूनच काल की परवा तुळजापूरचे भाजपचे नगराध्यक्ष विनोद उर्फ पिंटू गंगणे यांना त्यांची कॉलर पकडून धमकी शिवीगाळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुर्वशी नामक हा युवक आणि त्याच्या भावानं हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत असून रात्री उशिरा 9:30 वाजता पिंटू गंगणे घराकडे निघालेले असता त्यांना रस्त्यावरच अडवून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. तर सुर्वशे यांचं म्हणणं आपणाला नगराध्यक्ष पिंटू गंगणे आणि त्यांच्या समर्थकांनी दडपशाही केली, शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यामुळं दोन्ही गटात थोडासा राडा झाला, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळं पुढचा गंभीर प्रश्न उद्भवला नाही. तसं पाहिलं तर विनोद उर्फ पिंटू गंगणे हेही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत हे संपूर्ण जिल्ह्याला नव्हे तर राज्याला माहीत आहे. दादागिरी, विविध अवैध व्यवसाय त्यांचा हात असल्याचं लोक सांगतात. काही माध्यमांनी त्यावरही केलं आहे. त्यामुळं काल ही अतिक्रमणाच्या ह्याच्यातून हा जे वादविवाद घडला तो म्हणजे ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी पण असतात हे दाखवून देणारं हा प्रसंग घडला असावा असं दिसतंय. आता दोन्ही गटांनी पोलिसात तक्रार केली की नाही हे मात्र समजू शकलेलं नाही. विनोद उर्फ पिंटू गंगणे यांच्या मते त्यांना यापूर्वीही फोनवरून धमक्या देण्यात आलेल्या आहेत. काल तर हा प्रत्यक्ष असा प्रकार घडलेला आहे. आता यापुढं काय घडतंय काही नाही याकडं तुळजापूरवासी असं धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांचं लक्ष असणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रात जी CBIची तपास मोहीम सुरू आहे त्यातून दररोज नवीन खुलासे बाहेर येत आहे. आता या नीट पेपर फुटी प्रकरणी प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना CBIनं अटक केली आहे आणि आता त्यांनी जमवलेल्या संपत्तीच्या बाबत EDनं पण चौकशी सुरू केली आहे. EDनं त्यांच्या कुठे मालमत्ता आहेत, कुठं रक्कम गुंतवली आहे याबाबतीत शोध सुरू केला असून पुणे येथे शिवराज मोठेगावकर आणि त्यांच्या RCC
या कोचिंग क्लासेस वारजे या भागात ते प्राईम लोकेशनला 51 गुंठे जमीन असल्याचं सूत्र सांगत आहेत आणि लोकात पण ही चर्चा आहे. तर तिकडं ज्या मनीषा हवालदारांना परवा CBIनं ताब्यात घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यांच्या पतीच्या मोबाईलमध्ये गोवाड नावानं कोणाचा फोन नंबर सेव्ह आहे याचाही आता खोलात जाऊन CBI तपास करणार आहे. इकडं काल एका TV चॅनलनं शिवराज मोठेगावकर यांच्या RCC क्लासेस जे की लातूरमध्ये पण आहेत तेथे विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा सुरू झाल्याचं वृत्त दाखवलं आहे. त्या वृत्तात शिवराज मोठेगावकर यांचे ज्येष्ठ बंधू रवी मोठेगावकर क्लासचं सध्या देखरेख करत असल्याचं त्यांच्या बाईटहून लक्षात येते. सर्व सुट्टीवर गेलेले प्राध्यापकही परत कामास आल्याची माहिती रवी मोठेगावकर यांनी दिली आहे. आता बघायचं आहे साप म्हणून भुई धोपटायची का प्रत्यक्ष साप मारायचा आहे. आणि गोरगरीब विद्यार्थ्यांनाही नीटच्या परीक्षेत चांगले गुण मिळवता येतात हे दाखवून द्यायचं आहे. हे आता केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी ठरवायचं आहे. आज संध्याकाळी 7:30 वाजता कलकत्ता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातला सामना संपेल त्यावेळेस टाटा IPLच्या 2026च्या 19व्या हंगामातील साखळी सामने सर्व संपलेले असतील आणि मग फक्त 3 सामने बाकी राहतील. पहिला सामना होईल तो गुणतालिकेत क्रमांक 1 नंबरवर असलेल्या संघ आणि 4 नंबरवर असलेल्या संघात. त्या संघातून जो संघ विजयी होईल तो थेट अंतिम लढतीसाठी पात्र ठरेल आणि मग याच्यात हरलेला संघ त्याला एक संधी मिळेल आणि परत उर्वरित जे 2 आणि 3 क्रमांकाचे गुणतालिकेतील संघ असतील त्यांनाही एक सामना होईल आणि 31 मेला टाटा IPLच्या हंगामाचा शेवटचा सामना होईल आणि त्यावेळी आपल्याला यावर्षीचा IPL करंडक विजेता संघ कोणता हे समजेल. आज डबल हेडरचा 2 सामन्यांचा दिवस आहे. दुपारी 3:30ला राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू झालेला आहे. राजस्थान रॉयल्सनं प्रथम फलंदाजी करताना त्यांचे भरवशाचे असे सलामीवीर अपयशी ठरले तरी जेफ्रा आर्चरनं तडकावलेल्या 32 धावा, ध्रुव जुरेलनं केलेल्या 38 धावा यामुळं राजस्थान रॉयलनं 8 बाद 205 ही धावसंख्या उभारली असून मुंबई आता मैदानात उतरली असून मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी 206 रन करावे लागणार आहे. आणि आता 6वी ओव्हर संपत आली असून मुंबईचं ही स्थिती डळमळीत अशीच आहे. त्यांचे 44 धावांवर 4 फलंदाज बाद झालेले आहे. त्यामुळं जर राजस्थान रॉयल जिंकला तर पंजाब गुणतालिकेत पहिल्या 4मध्ये स्थान मिळवू शकणार नाही. राजस्थान हरला, मुंबई जिंकली तर पंजाब 4थ्या स्थानासाठी दावेदार असेल. परंतु
जो 7:30ला कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामना होईल, त्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स कसा विजय मिळवतं यावरही पंजाब या वर्षीच्या स्पर्धेतील चौथा संघ असेल की नाही हे ठरणार आहे. सध्या तसं पाहिलं तर गुणतालिकेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद या तिन्ही संघांनी 18 गुण मिळवत 1, 2, 3 असं 3 क्रमांक अंतिम 4मध्ये पटकावलेले आहे. आणि चौथ्या क्रमांकासाठी पंजाब, राजस्थान रॉयल आणि कोलकाता नाईट रायडर्स यात स्पर्धा आहे. मात्र आता जर मुंबईला राजस्थान रॉयलनं हरवलं तर राजस्थान रॉयल्स हाच चौथा संघ अंतिम सामन्यासाठी या स्पर्धेत असेल एवढं मात्र नक्की. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.